हॅलो एव्हरीबडी. आज आपण सगळेजण BBA CETच्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं हे बघणार आहोत. BBAची CET ही 2024 पासून गव्हर्नमेंटनी इंट्रोड्यूस केली. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याच शंका आहेत. प्रिपरेशन कसं करायचं, सिलेबस काय असणार आहे, कशा पद्धतीने अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवायची, हे प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या डोक्यात आहेत. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक गोष्टीच्या साठी उत्तर सोल्युशन हे शोधणार आहोत. बेसिकली BBAची CET ही गेल्या वर्षापासूनच सुरू झाली. 2024 मध्ये इंट्रोड्यूस झाली. 2025 हे याचं दुसरं वर्ष. BBAची CET ही टॉपच्या चांगल्या BBA कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन हवी असेल तर 90+ हे आपण टार्गेट केलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. एकंदरीत ही BBAची CET काय आहे? या BBA CET मध्ये टोटल 100 मार्कावरचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जाणार आहेत. किती मार्कांचे प्रश्न आहेत? 100 मार्कांचे. आणि त्यासाठी अवेलेबल मिनिटं 90 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सगळं सोडवायचंय. याचा अर्थ एका प्रश्नासाठी 54 सेकंदांपेक्षा जास्त वेळ हा तुम्हाला देऊन चालणार नाहीये, हे लक्षात घ्या. BBA CETच्या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न साधारणपणे 50 सेकंदाच्या आसपासच सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही इफेक्टिव्हली पूर्ण एक्झाम अगदी सुंदर पद्धतीने सॉल्व्ह करू शकताल. आता या BBAच्या CET मध्ये प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवर विचारले जाणार आहेत हे आपण डिस्कस करूयात. BBA CETचा जो एक्झाम पॅटर्न आहे याच्यात इंग्लिशवरती प्रश्न विचारले जातील. गेटिंग माय पॉइंट? इंग्लिशवर प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी प्रश्न विचारले जातील ते तुमच्या रिझनिंग वरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील जनरल नॉलेज वरती. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातील कॉम्प्युटर बेसिक्स वरती. राईट? एवढे सगळ्या प्रकारचे सबसेक्शन्स या एक्झाम मध्ये तुम्हाला दिसून येणार आहेत. इंग्लिश लँग्वेजचा जो सबसेक्शन आहे तो साधारणपणे याच्यासाठी 40 मार्क अलोकेटेड असतील. 1 मार्काला 1 प्रश्न, या हिशोबाने 40 प्रश्न विचारले जातील. रिझनिंग साठी व्हर्बल आणि अरिथमॅटिक रिझनिंग टोटल 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. अगेन 1 मार्काला 1 प्रश्न, या हिशोबाने हे 30 प्रश्न असणार आहेत. जनरल नॉलेज आणि अवेअरनेस याच्यासाठी 15 मार्क आणि 15 प्रश्न. कॉम्प्युटर बेसिक्स साठी 15 मार्क आणि 15 प्रश्न. अशा पद्धतीचं हे एकंदरीत टोटल स्ट्रक्चर असणार आहे. आपल्याला 4ही सेक्शन्स अगदी व्यवस्थित सोडवायचे, हे नीट लक्षात घ्या. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये हा आपल्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, परीक्षेला गेलं की प्रत्येक प्रश्न सोडवून यायचा प्रयत्न करायचा आहे. कारण उत्तर भलेही चुकलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचे मार्क हे कट होणार नाहीयेत. कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा मनापासून करायचा आहे. या परीक्षेमध्ये MCQ बेस्ड प्रश्न विचारले जाणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठीचे 4 ऑप्शन समोर असतील आणि त्या 4 मल्टिपल चॉईस ऑप्शन्स मधनं तुम्हाला राईट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तो उत्तर म्हणून निवडायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षा जी आहे ती कंपल्सरी इंग्लिश या भाषेमध्येच कंडक्ट केली जाते. त्यामुळे इंग्लिशमध्ये पेपर सॉल्व्ह करण्याची तुमची जी सवय आहे ती सवय तुम्हाला वाढवावी लागेल. गेटिंग माय पॉइंट? ह्या परीक्षेचा जो मोड आहे हा मोड
कॉम्प्युटर बेस्ड मोड असतो. हा जो परीक्षेचा मोड आहे हा कॉम्प्युटर बेस्ड मोड असतो. कॉम्प्युटर बेस्ड मोड असल्यामुळे त्याला सीबीटी असं म्हटलं जातं, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, राईट. आता जनरली आपण जर बघायचं झालं की सगळा पेपर व्यवस्थित आपल्याला कव्हर करायचा असेल तर मोठी आपण कशा पद्धतीने टाइम अलोकेशन केलं पाहिजे. लक्षात घ्या, इंग्लिश, जीके आणि कॉम्प्युटर बेसिक्स याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं असं काही नसतं, राईट. पेन पेपर घेऊन सॉल्व्हिंग केले, कॅल्क्युलेशन्स केले तसं फारसं काही नाहीये. त्यामुळं याच्यात प्रश्न वाचून लगेच उत्तरं तर तुम्हाला सहजी जमणार आहेत. त्यामुळं 40 मार्कांचं जे इंग्लिश मी तुम्हाला ना उलटे मार्क्स सांगितले आय गेस. एक सेकंद प्लीज लेट मी चेक. हा, इंग्लिश 40 मार्कांचं आहे, रिझनिंग 30 मार्कांचं आहे, बरोबर सांगितलेत. येस येस येस, बरोबर सांगितलेत. इंग्लिश 40 मार्कांचं आहे, रिझनिंग 30 मार्कांचं आहे. येस. सो तुम्हाला हे जे इंग्लिशचे क्वेश्चन्स जे आहेत, हे इंग्लिशचे क्वेश्चन्स 20 मिनिटांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 20 ते 30 मिनिटांमध्ये झाले पाहिजेत असं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जीके आणि कॉम्प्युटर्स जे आहे हे पण अगदी 8-10 मिनिटात कसं होईल याच्यासाठी तुम्हाला टार्गेट ठेवायचंय. 8-10 मिनिटांमध्ये जर झालं तर इथे या 2-3 सेक्शन्स मध्ये तुमचे 40 मिनिटं इन्व्हेस्ट झाले आणि रिझनिंग साठी तुम्हाला 50 मिनिटांचा वेळ हा अगदी अवेलेबल होतो आणि तुम्ही व्यवस्थित पद्धतीने रिझनिंग सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजीज या पद्धतीने जर बनवली तर खूप जास्त फायदा होऊ शकतो. आता या प्रत्येक सेक्शन मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, काय काय प्रश्न असू शकतात याच्यावरती आता आपण बोलणार आहोत. लक्षात घ्या, इंग्लिश भाषा याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग स्किल त्यांना चेक करायचंय. त्यांना चेक करायचंय की विद्यार्थ्यांना ग्रामरचे बेसिक्स कळतायत का, त्यांची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे का, त्यांना सेंटेन्सेस प्रॉपरली कंप्लीट करता येत आहेत का, पार्ट्स ऑफ स्पीच त्यांना कळतायत का, त्यांना नाउन, प्रोनाउन, त्याच्यानंतर ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह, वर्ब्स, आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स या गोष्टी कळतायत का, त्यांना एखादा पॅसेज वाचल्यानंतर त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं देता येत आहेत का, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम, अँटॉनिम सारख्या गोष्टी, वन वर्ड सबस्टिट्यूशन सारख्या गोष्टी याचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहे का, हे सगळं त्यांना इंग्लिश भाषेमध्ये चेक करायचंय. गेटिंग माय पॉइंट. जसे जसे आपलं लेक्चर सिरीज पुढे पुढे जाईल तसं तसं या सगळ्या गोष्टींवरती आपण नीट अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे तुमचा रिझनिंगचा पार्ट. रिझनिंग मध्ये सुद्धा त्यांना तुम्ही किती फास्टली एखादी गोष्ट क्विकली सॉल्व्ह करू शकताय हे चेक करायचंय. तुमचे लॉजिक किती स्ट्रॉंग आहेत आणि कितपत लॉजिकली तुम्ही विचार करू शकता हे त्यांना चेक करायचंय. अगदी 10वी पर्यंतच मॅथमॅटिक्स किंवा 10वी पर्यंतचेच लॉजिकल स्किल्स इथे बऱ्यापैकी इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला तर मॅथमॅटिक्सची भीती वाटते, मग मी का बरं मॅथमॅटिक्सचा अभ्यास आता करू, मग बीबीए मध्ये पण परत मॅथमॅटिक्स आलं तर काय होणार. काळजी करायची गरज नाही. इथे या परीक्षेमध्ये तुम्हाला जे मॅथमॅटिक्स विचारलं जाणार आहे ते 10वी पर्यंतच मॅथमॅटिक्स मेजरली असणार आहे, राईट. त्यामुळं त्या टॉपिक्स बद्दल फार जास्त घाबरण्याची गरज नाही. मॅथमॅटिक्स मध्ये काय विचारलं जाईल, मॅथमॅटिक्स मध्ये काय काय विचारलं जाईल हे आपण थोडक्यात बघूयात. बेसिकली मॅथमॅटिक्सचा जो टॉपिक किंवा व्हर्बल रिझनिंगचा जो टॉपिक आहे, राईट, त्याच्यामध्ये बेसिकली 10वी पर्यंतच्या मॅथमॅटिक्स वरती भर असेल की तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करता येत आहेत का, हा एक महत्वाचा भाग. अगदी हे रोजच्या व्यवहारात लागणारे टॉपिक्स आहेत. तुम्हाला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सारख्या गोष्टी येत आहेत का, राईट, हा एक महत्वाचा भाग. पण आता एक गोष्ट आणखी सांगते बरं का, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सारख्या टॉपिक वरती
मागच्या वर्षी प्रश्न आलेले नव्हते. त्याच्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे तुम्हाला डिस्टन्सचे प्रॉब्लेम्स कॅल्क्युलेट करता येतात का? डिस्टन्स टाइम रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत त्याचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला जमतायत का? तुम्हाला बाकी रिझनिंग मध्ये पण जर बघायचं झालं तर कोडिंग डिकोडिंग कळतंय का? कोडिंग आणि डिकोडिंग कळतंय का? त्याच्यानंतर आणखी बघायचं झालं ब्लड रिलेशन्सचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहे का? त्याच्याबद्दलचे तुमचे लॉजिक्स छान आहेत का? हे त्यांना चेक करायचंय. तुम्हाला नाती कळतात का? अगदी कॉम्प्लिकेटेड नात्यांवरती प्रश्न ते विचारतात. दिशा डायरेक्शन्सचं अंडरस्टँडिंग तुमचं व्यवस्थित आहे का? डायरेक्शन्सचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहेत का याच्यावरती प्रश्न विचारले जातात. काही छोटे छोटे पझल्स ते तुम्हाला घालतात ज्याच्यातनं तुमचं लॉजिकल थिंकिंग हे बरोबर आहे का हे चेक करता येईल. काही न्यूमरिकल्स वरती प्रश्न विचारले जातात. काही प्रश्न हे अगदी बॉडमासवर विचारले जातील. राईट, बॉडमास वरती प्रश्न म्हणजे अगदी सिम्प्लिफिकेशनचे छोटे फार प्रश्न असतील. राईट, सिम्प्लिफिकेशन रिलेटेड प्रश्न असतील. काही वेळा अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा जॉमेट्रिक प्रोग्रेशन जे आहे एपीजीपी आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती काही प्रश्न येतील. काही बेसिक्स ऑफ प्रोबॅबिलिटी वरती प्रश्न येतील. राईट, त्याचं तुमचं अंडरस्टँडिंग व्यवस्थित आहे का हे चेक केलं जाईल. बऱ्याचदा तुम्हाला अल्फाबेट त्याचं रँकिंग याचं अंडरस्टँडिंग आहे का हेही बघितलं जातं. लक्षात घ्या, ही आहे बीबीए सीईटी ची परीक्षा. त्याच्यामुळं तुम्हाला काठिण्य पातळी अगदी हाय असेल अशातला भाग नाहीये. तुम्हाला बऱ्यापैकी सिंपल प्रश्न विचारले जातात, हे नीट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे तुम्हाला काही काय म्हणतात त्याला समीकरणं सोडवता येत आहेत का? असंही आहे. अॅनालॉगी क्लासिफिकेशनवर काही प्रश्न आहेत. काही स्टेटमेंट आणि कन्क्लुजन्स वरती काही प्रश्न आहेत. असे भरपूर प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. राईट, आता हे झालं तुमच्या रिझनिंगच्या आणि मॅथमॅटिक्सच्या बाबतीतलं. याच्यावरती एकदा तुमचा कंट्रोल आला की तुम्हाला पूर्ण पेपर सोडवणं अगदी इझी होऊन जाईल. तुमची 90+ जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी ही बऱ्यापैकी तुमच्या रिझनिंगच्या व्हर्बल आणि अरिथमॅटिक कॅपॅबिलिटीवरती डिपेंड करते. हा पार्ट एकदा व्यवस्थित क्रॅक करता आला की अख्ख्या पेपरचा कॉन्फिडन्स हा इझिली जमून जातो. कारण 1ली पासून 10वी पर्यंत बऱ्यापैकी इंग्लिश ग्रामर तर आपण स्टडी केलेलं असतं. आपण ते रिवाइज करून बऱ्यापैकी प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह पण करू शकतो. जनरल नॉलेज आणि अवेअरनेसच्या बाबतीत सुद्धा त्यांना करंट अफेअर्स तुम्हाला कळतायत का? नॅशनल इंटरनॅशनल खबरींबद्दल तुम्ही अवेअर आहात का? तुम्हाला कल्चर, ट्रेड, कॉमर्स, स्पोर्ट्स याच्याबद्दलच्या लेटेस्ट बातम्या माहिती आहेत का? सायंटिफिक इन्व्हेन्शन्स आणि डिस्कव्हरीज बद्दल तुम्ही अपडेटेड आहात का? ह्या सगळ्या गोष्टी त्यांना चेक करायच्या असतात. गेटिंग माय पॉइंट? याच्यानंतरचा 15 मार्कांचा प्रश्न येतो, सेक्शन येतो तो म्हणजे कॉम्प्युटर बेसिक्सचा. आता कॉम्प्युटर बेसिक्स मध्ये पण कॉम्प्युटरचे बेसिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटरचं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याचं एकंदरीत स्ट्रक्चर, त्याचं इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, कॉम्प्युटरची मेमरी, कॉम्प्युटरच्या मेमरीचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं असतं, त्याचा बॅकअप कसा घेतला जातो, बॅकअपच्या रिलेटेड डिव्हाइसेस कुठले असतात, या संदर्भातले बेसिक प्रश्न जे आपण लहानपणी शिकलेलो आहोत त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात. इंटरनेटवरती काही बेसिक प्रश्न विचारले जातात. डेफिनेटली हे तुम्ही अगदी व्यवस्थित सॉल्व्ह करू शकताल. आय एम डॅम शुअर अबाउट दॅट. सो असा हा एकंदरीत 100 प्रश्नांचा हा तुमचा पेपर असणार आहे, ज्याच्यासाठी तुमच्या हातामध्ये 90 मिनिटांचा वेळ असणार आहे. गेटिंग माय पॉइंट? 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचेत आणि तेही 90 मिनिटांमध्ये. या वर्षाची तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा साधारणपणे एप्रिल एंडला होणार आहे. 15-20 दिवस जर कसून अभ्यास केला, रोज 4-5-6 तास जर व्यवस्थित डेडिकेटेडली दिले तर 90+% हे अगदी अवघड आहे अशातला भाग अजिबात नाही. सहजी जमू शकतं, पण डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
त्या लेव्हलला प्रयत्न करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी बनवतानाच अशी बनवा की मॅक्सिमम मार्क रिझनिंग मध्ये ओढायचे. तिथे जर व्यवस्थित जमले तर इंग्लिश, जीके आणि कॉम्प्युटर तुम्हाला सहजी 90+ पर्सेंटाईल पर्यंत घेऊन जाईल. आता ही कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असल्यामुळं लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाणार आहात त्यावेळी तिथे तुम्हाला रफ पेज जे आहे कॅल्क्युलेशन साठी त्यांच्याकडनं प्रोव्हाइड केलं जातं. तुम्हाला घेऊन जायचं नाहीये. ते तुम्हाला प्रॉपर रफ पेज प्रोव्हाइड करतात. हा, पेन मात्र स्वतःचा घेऊन जायचा आहे, राईट? परीक्षेला जाताना तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड तर सोबत न्यायचंच आहे, पण ऍडमिट कार्डच्या सोबत तुमचं आयडेंटिटी प्रूफ सुद्धा असणं, शक्यतो आधार कार्डासारखं आयडेंटिटी प्रूफ सोबत असणं हे खूप गरजेचं आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या ऍडमिट कार्डवर आहेत त्या तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. अजून तरी ऍडमिट कार्ड्स आलेले नाहीयेत. अंदाज आहे साधारणपणे 20-22 एप्रिलच्या नंतर हे ऍडमिट कार्ड्स रिलीज होतील. आपल्या ईमेल वरती लक्ष व्यवस्थित ठेवायचंय, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ऍडमिट कार्ड कधी मिळणार आहे. ठीक आहे? सो एकंदरीत हा सगळा आपल्या सिलेबस बद्दलचं बेसिक डिस्कशन होतं, राईट? आता पुढच्या सेशन मध्ये आपण आणखी काही नवीन गोष्टी बघणार आहोत. याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छिते. निलया एज्युकेशन ग्रुप पुणे या संस्थेचे आम्ही एज्युकेशन काउन्सिलर्स आहोत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बीबीए सीईटी ची परीक्षा सोपी जावी यासाठी त्यांना मदत म्हणून हा YouTube वरती लेक्चर्स घेण्याचा घाट आम्ही घातलाय. गेटिंग माय पॉइंट? महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बीबीए सीईटीचे लेक्चर्स सोपे जावेत, म्हणजे पेपरही सोपे जावेत यासाठीचे हे गायडन्स सेशन्स खास आयोजित केलेले आहेत. तुम्ही आणि तुमचे सगळे मित्र व्यवस्थित हे सेशन्स अटेंड करा आणि याचा फायदा घ्या. थँक्यू व्हेरी मच.